शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो। या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा। या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा। आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा। नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात थोडक्यात अंदाज देणार आहे। आपण आजच्या व्हिडिओमध्ये काही बदल करणार आहोत, कारण खूप लेंदी आणि मोठे व्हिडिओ हे त्रासदायक होत आहेत। त्यामुळे आपण एक संक्षिप्त स्वरूपामध्ये जोपर्यंत पाऊस सुरू होत नाही तोपर्यंत अंदाज घेऊ आणि मग पावसाळा सुरू झाला की 48 तासाचा संध्याकाळचा 7 दिवसाचा सकाळचा व्हिडिओ आपण प्रसिद्ध करू की जेणेकरून आपल्याला अंदाज मान्सूनमध्ये आणि मान्सून पूर्व काळात जास्त प्रभावीपणे ॲक्युरेट येतील असा आपण प्रयत्न करू। म्हणजे अंदाज जास्तीत जास्त जुळण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत। सध्या समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये आपण बघतो की महाराष्ट्राच्या उत्तरेकडून आणि अगदी तेलंगणामध्येपर्यंत पावसाळी वातावरण आहे। दोन्ही समुद्रामध्ये आता हळूहळू पावसाचं वातावरण तयार व्हायला सुरुवात होणार आहे। WDचा हलका प्रभाव मध्य प्रदेश आणि गुजरातवर आहे, त्यामुळे थोडं विदर्भाच्या उत्तरेला ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे। मात्र आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या काही भागात मोठी पावसाळी परिस्थिती तयार झालेली आहे। आपल्याला सर्वांना माहिती आहे की अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान 21-22 मेच्या दरम्यान मान्सून दाखल होतो। साधारणपणे आपण अनेक मॉडेल बघितलेले आहेत आणि त्या मॉडेलमध्ये जवळपास 15 तारखेपासूनच जोरदार वातावरण अंदमान निकोबार बेटांवर तयार होणार आहे। या पार्श्वभूमीवर मान्सून वेळेत येईल, परंतु मान्सून आल्यानंतर किंवा पाऊस सुरू झाल्यानंतर काही दिवस हा पाऊस असावा लागतो जेणेकरून मान्सून आल्याचं डिक्लेरेशन करण्यासाठी काही निकष हवामान खात्याने ठरवलेले असतात आणि त्यानुसार आपला अंदाज आहे की 23-24 तारखेच्या दरम्यान साधारणपणे याचे अनाउन्समेंट होईल। JFS मॉडेलने पूर्व विदर्भात 7 तारखेला पावसाचा अंदाज व्यक्त केला। 8 तारखेला मात्र हे वातावरण कमजोर दाखवलं आहे। 9 तारखेला विरळ अवस्था दाखवलेली आहे पावसाची। 10 तारखेलाही JFS मॉडेलने विदर्भाच्या आणि मराठवाड्याच्या पूर्व भागातच पाऊस दाखवला आहे। JFS मॉडेलने महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र असं पावसाळी वातावरण 12 तारखेला दाखवलं आहे। याच भागात 13 तारखेला पाऊस दाखवला आहे। ECMWF मॉडेलने महाराष्ट्रात 7 तारखेला पाऊस दाखवलेला नाही। 8 तारखेलाही ECMWF मॉडेलने महाराष्ट्रात पाऊस दाखवलेला नाही। 9 तारखेला ECMWF मॉडेलने महाराष्ट्रात पाऊस दाखवलेला नाही। मात्र ECMWF मॉडेलच्या अंदाजानुसार पश्चिम महाराष्ट्रात आणि दक्षिण कोकणात पहिलं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात मान्सूनपूर्व स्वरूपाचं असण्याची शक्यता आहे 11 तारखेला। 12 तारखेला मात्र मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याचा दक्षिणी भाग, पश्चिमी भाग आणि दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्र असं जोरदार वातावरण ECMWFने दाखवलं आहे आणि हा अंदाज महाराष्ट्रासाठी अतिशय उपयुक्त आहे। ECMWFच्या मॉडेलनुसार महाराष्ट्रात बहुतांश भागात जोरदार पावसाचं वातावरण 13 तारखेला दाखवण्यात आलेलं आहे। 14 तारखेला देखील महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून पावसात जोर राहणार आहे, म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात साधारण 11 तारखेनंतर पावसाचं प्रमाण वाढायला सुरुवात होईल। या मॉडेलने 15 तारखेपर्यंतचा अंदाज दिलेला आहे। त्यामुळे महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याचा दक्षिणी भाग आणि कोकण असं पावसाळी वातावरण 15 तारखेपर्यंत 11 ते 15 दाखवण्यात आलं आहे। ECMWFच्या AIFS मॉडेलनुसार महाराष्ट्रात केवळ ढगाळ परिस्थिती 9 तारखेला असेल। 10 तारखेला थोडी पावसाची निर्मिती मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र दाखवण्यात येते। 11 तारखेला हे वातावरण पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र ECMWFच्या AIFS मॉडेलने या मॉडेलने 12 तारखेला मात्र मोठं पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये दाखवायला सुरुवात केली। 13 तारखेला देखील मोठं पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये या मॉडेलने दाखवायला सुरुवात। 14 तारखेला महाराष्ट्रात पावसास अनुकूल स्थिती आहे। 15 तारखेपासून मात्र आपण बघतो की महाराष्ट्रातील पावसाळी वातावरण काही अंशाने कमजोर होण्याची शक्यता आहे। आपण 20 तारखेचा जर फक्त मान्सूनपूरक वातावरणाचा अंदाज घेतला तर महाराष्ट्रापर्यंत पावसाळी वातावरणाचा प्रभाव पडणार आहे। म्हणजे महाराष्ट्रामध्ये या मॉडेलने 20 तारखेपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता वर्तवलेली आहे। तर JFS मॉडेलने देखील 20 तारखेपर्यंत महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात म्हणजे उत्तर महाराष्ट्र वगळता
किंवा मध्य महाराष्ट्राचा पश्चिमी भाग वगळता पावसाचा अंदाज दिला आहे. मात्र आपल्याला माहिती आहे की ECMWF एकमेव असं मॉडेल आहे की ज्याचा अंदाज महाराष्ट्रात जुळतो. महाराष्ट्रावर आणि एकूणच पूर्व भारतात कमी दाबाचं क्षेत्र असल्यामुळे पूर्व भारतात मोठी पावसाळी परिस्थिती होईल. बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागातून पावसाळी परिस्थिती वाढत जाईल. महाराष्ट्रामध्ये देखील 11 तारखेपासून तर जवळपास 15 तारखेपर्यंत पावसाळी अंदाज दिले जातो आहे. सर्वच मॉडेल हे पावसाळी अंदाज देत आहेत. आपल्यासाठी या मॉडेलचाही अंदाज महत्त्वाचा आहे. पुढील 10 दिवसामध्ये अगदी उत्तर महाराष्ट्रापर्यंत किंवा संपूर्ण सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने पर्जन्य छायेच्या प्रदेशात, मध्य महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्याच्या दक्षिणी भागामध्ये मोठं पावसाळी वातावरणाचे संकेत दिले आहेत. आपण 9 तारखेला बघतो की आपल्याला प्राथमिक अंदाज आहे की 9 तारखेला महाराष्ट्रात थोडी ढगाळ परिस्थिती वाढेल. सुरुवातीला तरी ढगाळ परिस्थिती आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात पावसास अनुकूल ढग निर्माण होऊ शकतात असा प्राथमिक अंदाज आहे. या मॉडेलच्या अंदाजानुसार आपण बघतो की सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर 10 तारखेला देखील ढगाळ परिस्थिती निर्माण होणार आहे. 11 तारखेला मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र असं जोरदार पावसाळी वातावरण राहणार आहे. 12 तारखेला देखील हे वातावरण प्रभावी असण्याची शक्यता आहे. हे वातावरण बदलतं आहे. उत्तर महाराष्ट्रापर्यंत 12 तारखेला पावसाळी वातावरणाचे प्रभाव निर्माण होतो आहे. पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, कोकण असं हे पावसाळी वातावरण 12 तारखेला राहील. 13 तारखेला महाराष्ट्रात अनेक भागात पावसाळी वातावरणाचे संकेत आहेत. विशेष म्हणजे उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण देखील यामध्ये मोठं पावसाळी वातावरण 13 तारखेला तयार होण्याचा अंदाज निर्माण होतो आहे. आपण 14 तारखेला बघतो की पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये राहणार आहे. पण 14 तारखेला काही मॉडेल पावसाळी वातावरण कमी दाखवत आहेत. मात्र या मॉडेलने पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात पावसाळी वातावरण दाखवले आणि खास करून सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठं पावसाळी वातावरण 14 तारखेला दाखवण्यात येत आहे. आता हा वातावरणाचा 10 दिवसाचा अंदाज आहे. यामध्ये काही बदल होतो का हेही आपण बघणार आहोत. आणि प्रत्यक्ष ज्या दिवसापासून या मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात होईल तेव्हा मात्र आपण 48 तासाचा व्हिडिओ संध्याकाळी देणार आहोत आणि त्यामध्ये अतिशय बारकाईने अंदाज देणार आहोत. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.